हार्दिक स्वागत, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. सर्वप्रथम लाडक्या गणरायाला वंदन करतोय. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील त्रिवार अभिवादन करून राष्ट्रमाता, राज्यमाता, जिजामाता यांच्या देखील चरणी नतमस्तक होतोय. त्याचप्रमाणे अंबा माते यांच्या देखील चरणी नतमस्तक होऊन मी सार्थक शिकवण तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा करतोय, मानाचा मुजरा करतोय, मानाचा मुजरा करतोय. त्याचमुळे आपण या ठिकाणी सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल देखील सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि आजच्या या संपूर्ण कार्यक्रमाला देखील आम्ही सुरुवात करतोय. त्याचमुळे आम्हाला आज कॅशवरती साथ देतोय आयुष मुलुक. त्याचमुळे ढोलकीला साथ देतील आमचे शंकर रांगले, झाडवरती आहेत सुनील रांगले, आणि खरटवरती आम्हाला साथ लाभली ते विशाल शिगवण आणि प्रतीक शिगवण. यांना देखील मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. त्याचमुळे आता आपण पाहतोय तर नवरात्रीचा उत्सव, नवरात्रीचा उत्सव आणि अंबामातेचा जागर आपण करतोय. या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपण खूप सारे कार्यक्रम नवरात्रीच्या माध्यमातून या आपण 9 दिवसात आपल्या मंडळाच्या माध्यमातून राबवले जातात. त्याचमुळे हा देखील कार्यक्रम आम्ही अचानक आणि भयानक राबवलेला आहे. त्याच पद्धतीने आमच्या सोबत अनिकेत शिगवण असतात, परंतु काही कारणास्तव ते नाहीये. त्यामुळे आम्ही याचा कार्यक्रम करत आहोत. सर्वप्रथम स्तवनाला सुरुवात करतोय. आपल्या या आई मातेच्या, आपल्या घाडीकरण देवीला नतमस्तक होऊन हे स्तवन तिच्या चरणाशी अर्पण करतोय. आहे वैऱ्याची ही रात, आई कलेला दे तू साथ. आहे वैऱ्याची ही रात, आई कलेला दे तू साथ. या चंद्र नगराची तूच आधार शिला, या चंद्र
नगराची तुझा दर्शिला आसरा आई दे आधार मुला आसरा आई दे आधार मुला आहे वैऱ्याची रात आई कलेला दे तुझा आहे वैऱ्याची रात दे कलेला दे तुझा या चंद्रनगराची तुझा दर्शिला या चंद्रनगराची तुझा दर्शिला आसरा आई दे आधार मुला आसरा आई दे आधार मुला नतमस्तक होतोय, गणाला सुरुवात करतोय. गणरायाचं एक गीत आहे जे गणरायाचं आपण पाहायला गेलं तर जन्म हा पार्वतीने आपल्या मळापासून गणरायाची मूर्ती स्थापन केली होती. आणि गणराय लहान असताना पार्वती एकदा स्नान करण्यासाठी आतमध्ये गृहामध्ये होती आणि तिने आपल्या बाळाला म्हणजेच लाडक्या गणरायाला दरवाजा बाहेर उभं केलं होतं आणि त्याला सांगितलं देखील होतं की जरी कोणी मोठा आला, कोणीही आला तरी आतमध्ये सोडू नको, कारण मी स्नान करत आहे. त्याच पद्धतीने त्यानंतर शंकर आहेत, जे शंकर महाराज आहेत, ते मात्र आले होते माता पार्वती स्नान करत असताना, परंतु ते आत जाण्यासाठी आग्रह करत होते. गणरायाला माहित नव्हतं की ते शंकर महाराज आहेत. त्या पद्धतीने जे आपल्या आईने दिलेला जे वचन होतं आईला दिलेलं ते पाळण्यासाठी गणराय त्यांना देखील आडवे गेले, त्यांना देखील अडवलं. आणि त्याच ह्याचं गीत मी तुमच्यासमोर सादर करतोय, गण सादर करतोय. उभी केली होती दाराला माता पार्वतीने पोराला, उभी केली होती दाराला माता पार्वतीने पोराला, शंकर तापला कोपला मारिले बाळाला, शंकर तापला कोपला मारिले बाळाला, उभी केली होती दाराला माता पार्वतीने बाळाला, उभी केली होती दाराला माता पार्वतीने पोराला, शंकर तापला कोपला मारिले बाळाला, शंकर तापला कोपला मारिले बाळाला.
बाळ कोणत्या संजीवनीला पुन्हा त्याला सजीव तिनं केलं त्याला सजीव तिनं केलं नको सोडू तू आतमध्ये त्याला कोणी मोठा जरी आला कोणी सोडू त्याला कोणी मोठा जरी आला शंकर तापला कोपला मारील बाळाला शंकर तापला कोपला मारील बाळाला केली झोप शंकराची उडविली झोप शंकराची उडविली झोप शंकराची उडविली नाही सोडणार आतमध्ये तुला असं म्हणून अडविला नाही सोडणार आतमध्ये तुला असं म्हणून अडविला तेव्हा राग त्याला आला घडी युद्धाचा तयार झाला शंकर तापला कोपला मारील बाळाला शंकर तापला कोपला मारील बाळाला पाहून बाळाचे धड समोर माता झाली आगावर पाहून बाळाचे धड समोर माता झाली आगावर शंकर तापला कोपला मारील बाळाला शंकर तापला कोपला मारील बाळाला उभी केली होती दाराला माता पार्वतीने बाळाला उभी केली होती दाराला माता पार्वतीने बाळाला शंकर तापला कोपला मारील बाळाला शंकर तापला कोपला मारील बाळाला जगाभर पसरलेली देखील पाहायला मिळते। कृष्ण कशा पद्धतीने आपण पाहायला गेलं तर राधेच्या आणि तिच्या सोबत असणाऱ्या गवळणींचा खूप साऱ्या खोड्या काढायच्या, त्यांची थट्टा मस्करी करायचा, परंतु राधा त्याच अनुषंगाने कृष्णावरती रागवायची देखील, चिडायची देखील, परंतु कृष्ण पुन्हा एकदा जाऊन राधेकडे जाऊन मनवायचा आणि त्याच पद्धतीने त्यांची जी प्रेम कहाणी आहे ती आजराम अमर झालेली देखील आपल्याला पाहायला मिळते। त्याच पद्धतीची गवळण देखील तुमच्यासमोर मी सादर करणार आहे। परंतु श्रीकृष्ण ज्या पद्धतीने आपण पाहायला गेलं तर लहान वयात देखील श्रीकृष्णाने खूप सारे पराक्रम आपल्या लहान वयामध्ये देखील केले। बाळ श्रीकृष्ण
नंदाचा काना म्हणून ज्या श्रीकृष्णाला देखील आपण उच्चारतो, सर्वजण संबोधतो, तोच नंदाचा काना आजच्या आपण पाहायला गेलं तर आजच्या याच्यात संपूर्ण जगभर त्या नंदाच्या कानाच्या खोड्या देखील पसरलेल्या पाहायला मिळतील. त्याच पद्धतीची एक गवळण, प्रेमाची गवळण आहे. जशा पद्धतीने श्रीकृष्ण या राधेवरती प्रेम करायचा, जशा पद्धतीने तिची खोड्या काढायचा आणि त्याच पद्धतीने राधा श्रीकृष्णाला काय म्हणते हे या गवळणीमध्ये गायलेलं आहे. गवळण सादर करतोय तुमच्या समोर, ते तिच्याकडे देखील तुम्ही नीट लक्ष द्या. तू दिलेल्या वचनात मी कधी घसरलेच नाही, मग पूर्व जन्माची प्रिय सखा तू माझा, मी तुला कधी विसरलेच नाही. अरे युगानुयुगे श्याम सुंदर या राधेने तुलाच निवडले आणि अमर रत्न या प्रेमाचा सुगंध काना पूर्ण कलियुगात पसरले. आणि म्हणून काय म्हणायचे लक्षात सुद्धा, जर ही संपूर्ण म्हणून काना जर अजरामर प्रेम जर कोणाचं झालं असेल या संपूर्ण आपल्या या ब्रह्मांडात, तर फक्त तुझा आणि माझं असं राधा श्रीकृष्णाला सांगते. जर ही राधा अनयाची बायको झाली असेल पण सदैव या राधेचं नाव पुढे श्रीकृष्णाचं नाव हे जोडलेलं देखील राहील. त्या पद्धतीचा प्रेमाचा विषय आहे तो तुमच्यासमोर सादर करतो. सूर ऐकून मुरलीचे राधा येते मी भानावर, सूर ऐकून मुरलीचे राधा येते मी भानावर, जीव जडला या राधेचा माझ्या सावळ्या कानावर, जीव जडला या राधेचा माझ्या सावळ्या कानावर, सूर ऐकून मुरलीचे राधा येते मी भानावर, सूर ऐकून मुरलीचे राधा येते मी भानावर, जीव जडला या राधेचा माझ्या सावळ्या कानावर, माझ्या सावळ्या कानावर. जीव तुला लावला पूर्वजन्मीचा प्रिय सखा मला तू गावला, मला तू गावला, मला तू गावला. अंत माझा पाहू नको राधे वासुनी, राहू नको, राहू नको, राहू नको, राहू नको. तुझ्यासाठी गाणं माझी पुढे सोडली गाणावर, तुझ्यासाठी काना माझी जीव सोडली गाणावर, जीव जगला राधेचा माझ्या सावळ्या कानावर, जीव जगला राधेचा माझ्या सावळ्या कानावर.
देवाधिकांचे माहेर घर साक्ष देतोय समुंदर परशुरामाच्या भूमीत शोभत आहे माझं कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभत आहे माझं कोकण एक नंबर नवरत्नाची गाण कोकणाची माझ्या वाढले पोली मंडळ कर चिपळूण भुवाग सवड रत्नागिरीला जाण्याचा पुढं परशुरामाच्या भूमीत सोबत आहे माझं कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत सोबत आहे माझं कोकण एक नंबर मोहिनी ताल हरणा पडी घेऊन घागर डाव्याकडे वर पदर तू सावरी घरात तुझ्या पायात पैंजण वाजती शुभ शुभ तालावरी घरात तुझ्या पायात पैंजण वाजती शुभ शुभ तालावरी मोहिनी ताल हरणा पडी घेऊन घागर डाव्याकडे वर पदर तू सावरी महिलांसाठी देखील गीत आहे जे सादर करते सावित्री होती. त्या सावित्रीने आपण पाहिलं तर यमापासून आपल्या नवऱ्याचं म्हणजे सत्यवानाचं रक्षण देखील केलं आणि त्या आपल्या सर्व स्त्री शक्तीला आपण हे गीत देखील आपल्या सर्व समोर असलेल्या महिलांसाठी एक गीत आहे ते देखील सादर करतोय. सत्यवानाची सावली
या सावित्रीने यमाला शेंडी लावली सत्यवानची सावली सौभाग्याची माऊली सत्यवानची सावली सौभाग्याची माऊली या सावित्रीने यमाला शेंडी लावली या सावित्रीने यमाला शेंडी लावली सत्यवान तो झाडावरून औचित पडला खाली प्राणपुरीतून नेण्यासाठी यमाची गाडी आली सावित्रीने धरले पाय भगवंता हे करता काय सावित्रीने धरले पाय भगवंता हे करता काय श्रीपणे ते वरून मागे लागले या सावित्रीचे यमाला शेंडी लावली सत्यवानची सावली सौभाग्याची सावली सत्यवानची सावली सौभाग्याची सावली या सावित्रीने यमाला शेंडी लावली सावित्रीने यमाला शेंडी लावली सुंदर गणाची मूर्ती गणाला ओवाळूला मूर्ती गणाला ओवाळूला गणपती देवाला ओवाळू आरती शिवशंकराला ओवाळू आरती गणपती देवाला ओवाळू आरती धनगरी देवीला ओवाळू आरती बदामातेला ओवाळू आरती मातेला ओवाळू आरती नागे मातेला ओवाळू आरती शिवशंकराला ओवाळू आरती दत्तगुरूला ओवाळू आरती मूर्तीला ओवाळू आरती चंद्रभागा
अभिषेक असं सुजन एकदा करून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाची देणगी प्राप्त झाली. त्याचबरोबर स्वतःचा आभार आहे. आभार धन्यवाद धन्यवाद.
Thank you.